तर आता आमच्या दत्त परिक्रमेतलं चौथं देवस्थान गाणगापूर पूर्ण झालं. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल गाणगापूर मध्ये बघण्याची सर्व ठिकाणी माधुकरी भिक्षाचं महत्व. आता इथून गाणगापुरातून ऋषी सरस्वती महाराज हे कर्दळी वनात गेले आणि तिथं श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले आणि मग तिथून ते चालत अक्कलकोट मध्ये निवासासाठी आले. मग आता आम्ही आलो आमच्या परिक्रमेतलं 5वं ठिकाण श्री क्षेत्र अक्कलकोट इथे, जे की आपल्या सर्वांना खूपच चांगलं माहिती. आणि आता सुट्ट्यांचा कालावधी असल्यामुळे गर्दी तर भरपूर होती, पण किती जरी गर्दी असली का नाही तरी स्वामींचं दर्शन अगदी 10 मिनिटात होतं. एकदा का अक्कलकोटच्या मंदिरात आलं का नाही काय वेगळीच ऊर्जा जाणवती बरं का. मन एकदम प्रसन्न होतं, डोक्यातले सगळे विचार निघून जातात. आणि आता या सरळ सरळ लिहिलं बरं, मंदिर परिसरात कुठेही दोरे बांधून आणि एक्झॅक्ट त्याच्याच खाली एवढं डिगभर दोरे बांधले. नेमकं याचं कारण काय मला माहित नाही, पण त्यांनी सांगितलेलं असताना सुद्धा आपण असं का करतो मला हेच कळत. मग इथं मंदिर परिसरातच 5 मिनिट बसून तारक मंत्र म्हणला आणि मग आम्ही पडलो मंदिराच्या बाहेर आणि लगेच पार्किंग जवळ असणाऱ्या लाईनीत थांबलो आणि द्रोण प्रसाद सुद्धा घेतला आणि मग तिथनं डायरेक्ट आलो श्री गुरु मंदिर म्हणजेच बाळाप्पांच्या मठात. रियायत आपल्याला स्वामींच्या पाऊल कोण सुद्धा बघायला मिळतात बरं का. जर तुम्ही कधी आलात तर जाऊन नक्की बघा. मग तिथनं आम्ही समाधी मंदिर पैसे आलो, इथलं पण दर्शन एकदम सुंदर झालं आणि मग आता आमच्या दत्त परिक्रमेची सांगता झाली. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा आणि आता कमेंट करा श्री स्वामी समर्थ.